ग्रेट. ओके, विल स्टार्ट. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहाडे सर आणि तुमच्या सर्वांचं डिप्लोमा टेक अकॅडमीच्या आपल्या ह्या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत आहे बाळांनो. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत प्रॉपर वेमध्ये. आपल्या युनिट 1चा लास्ट टॉपिक आहे आणि तो आपण कव्हर करू आणि ह्या युनिट 1च्या C++च्या चॅप्टरवरती पूर्णपणे मात करू आणि मग युनिट 2 कडे आपण जाऊ शकतो. ठीक आहे. आता आपला जो युनिट 2 आहे त्याच्या आधी जो युनिट 1 आहे त्याच्यामध्ये आपलं काय काय राहिलं होतं ते आपण पाहून घेऊ. पहिली गोष्ट, आपण कालच्या लेक्चरमध्ये कमीत कमी ऑपरेटर्स क्लिअर केले ते सगळे आणि आता फंक्शन्स आहेत. ओके, सिंपल C++ प्रोग्राम आहेत बाळांनो. क्लास अँड ऑब्जेक्टची कन्सेप्ट आहे ती पण एक पाहून घेऊ. स्पेसिफाईंग अ क्लास इन C++ आणि ॲक्सेस स्पेसिफायर्स, प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड हे 3 प्रकारचे आपले स्पेसिफायर्स आहेत. ओके, आणि त्यानंतर काय आहे बाळांनो, डेफिनाईंग मेंबर फंक्शन्स इनसाइड अँड आउटसाइड द क्लास 1.6.4 आणि क्रिएटिंग ऑब्जेक्ट्स इन C++. ठीक आहे. त्याच्यानंतर खूप सारे टॉपिक्स आहेत. मेमरी अलोकेशन फॉर ऑब्जेक्ट्स इन C++. इतके टॉपिक्स आपले कव्हर होणार नाही, बट देन ऑल्सो वी विल ट्राय टू कव्हर. ओके ओके, आय थिंक आय शुड स्टार्ट नाव. ओके, सो आता कालच्या लेक्चरमध्ये बाळांनो आपलं काय काय कव्हर झालं होतं. ओके, आपण लवकरात लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करू सो दॅट वी कॅन गो फॉर युनिट 1. अँड आय ऑल्सो नो दॅट की खूप मुलांचं आता टॉपिक्स जे आहेत ते ॲक्च्युली कॉलेजेसमध्ये सर कव्हर झालेले आहेत, बट देन ऑल्सो वी हॅव टू रिवाइज द थिंग्स. ओके, फंक्शन्स आपले ऑपरेटर्स झाले होते. ओके, नाव हिअर वी आर विथ आर फंक्शन्स बाळांनो. आता इथं आपण सुरू करू. ओके, आपलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, फंक्शन्स इन C++ विच इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. नाव सर आपण ह्या फंक्शन्सची कन्सेप्ट आपल्याला माहितीच आहे. ओके, आपण मेन फंक्शन जो आहे int मेनचा जो फंक्शन आहे दॅट वी आर युजिंग ऑल द टाइम. ओके, वी यूज इट ऑल द टाइम टू गेट द आन्सर फर्स्ट ऑफ ऑल. Okay, we use it this function for the main function and we use each and everything a block of code जो पण आहे आपण int main मध्ये करतोय. ओके बाळांनो, सेम कन्सेप्ट आहे. हा फंक्शन वेगवेगळ्या प्रकारे पण लिहिला जाऊ शकतो. मग कुठल्या कुठल्या प्रकार आहेत, युजर डिफाईन्ड फंक्शन आहे. ओके, अनॉनिमस फंक्शन आहे. ओके, ते डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन्स आहेत. ओके, पॅरामीटराइज्ड फंक्शन आहे. ओके, सो युजर डिफाईन्ड, अनॉनिमस, पॅरामीटराइज्ड हे डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन्स. ओके बाळांनो, आता ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त बेसिक फंक्शन समजून घ्यायचं आहे आणि वी नो द कन्सेप्ट ऑफ मेन फंक्शन, int मेन फंक्शन. आता या मेन फंक्शनमध्ये फंक्शन काय आहे, सिंपल फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड दॅट परफॉर्म्स अ स्पेसिफिक टास्क. ओके, वेन इट इज कॉल्ड. तो कधी टास्क तो रन करतोय बाळांनो, वेन इट इज कॉल्ड. कॉल करायच्या आधी तो इथं टास्क जो आहे तो कधीच एक्झिक्यूट करणार नाही आहे. ओके, सिंपल थिंग. फंक्शन्स हेल्प इन कोड रिड्यूस मॉड्युलॅरिटी. ओके, बेटर प्रोग्राम स्ट्रक्चर. आता आपण तेच बघतो बाळांनो, जो आपला int मेनचा जो फंक्शन आहे तो आपल्याला किती हेल्प करतोय. ओके, सेम वेन वी आर युजिंग अ बेसिक फंक्शन इन दॅट ऑल्सो आपण त्याच्यामध्ये कॉलिंग फंक्शनचा वापर करत आहोत. दॅट टाइम आपल्याला हेल्प काय होते, आपलं कोड रियूज होतोय. ओके, सिंपल आहे. आता ओके, आता बाळांनो सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट काय, फंक्शन. आता C++ मध्ये आपल्याला फंक्शनचा अभ्यास करायचा आहे, त्या अनुषंगाने आपण पुढच्या गोष्टी पाहून घेऊ. ओके, हेल्प कशासाठी होते, मी जसं आताच सांगितलं तुम्हाला, युजर डिफाईन्ड फंक्शन आहे सर. ओके, फंक्शन कॅन हॅव पॅरामीटर्स, इनपुट, रिटर्न व्हॅल्यूज अँड आउटपुट. ओके, आणि ह्या फंक्शनमध्ये स्टुडंट्स आपल्याला प्रत्येक वेळेस 3 गोष्टी बघायला भेटतात आणि ते कुठले कुठले आहेत सर, ते आहेत आपले डिक्लेरेशन ऑफ द फंक्शन, डेफिनेशन ऑफ द फंक्शन अँड कॉलिंग ऑफ द फंक्शन. हे 3 प्रकारचे मेन कन्सेप्ट आहे फंक्शनमध्ये जे आपल्याला कोडिंग करताना फंक्शनची वापरावं लागतं. ठीक आहे, हे झालं. आता बाळांनो सगळ्यात महत्त्वाचं काय, रिटर्न टाईप फंक्शन अंडरस्कोर नेम पॅरामीटर लिस्ट. हे काय झालं, आपण डिक्लेअर करतोय. जसं सर आपण व्हेरिएबल डिक्लेअर करत होतो, इन द सेम आपल्याला फंक्शन पण डिक्लेअर इथं करावा लागणार आहे. रिटर्न अंडरस्कोर टाईप फंक्शन अंडरस्कोर नेम पॅरामीटर अंडरस्कोर लिस्ट आणि ह्याच्यामध्ये फंक्शन बॉडी, याचा अर्थ काय, डेफिनेशन बनवतोय स्टुडंट्स आपण.
इथं आपण डिक्लेअर केल्यानंतर डेफिनेशन बनवलं आहे, इथं फंक्शनची बॉडी आपण लिहिणार आहोत, इथं एक्झिक्युशन करण्यासाठी इथं बॉडीमध्ये आपण ते पर्टिक्युलर लॉजिक लिहिणार आहोत बाळांनो, आणि त्याला कॉल कधी करणार आहोत, फंक्शन नेमनी कॉल करणार आहोत. आता स्टुडंट्स, फंक्शन नेम हे जे कॉलिंग आहे हे तुम्हाला कन्फ्यूज करेल. काय कन्फ्यूज करणार आहे? ओके, व्हॉट इज गोइंग टू कन्फ्यूज यू? ओके, कृष्णाला वाटत असेल सर कॉलिंग करायची आहे ही खालूनच का करतो आपण, वरतून का नाही करत? कारण आपल्या C++ मध्ये बाळांनो एक कन्सेप्ट आहे बॉटम टू टॉप. म्हणजे जेव्हा पण एक्झिक्युशन जे होतंय ते बॉटम टू टॉप होतंय. ओके, फ्रॉम स्टार्टिंग फ्रॉम डाऊन टू अप. ओके, नॉट लाईक फ्रॉम स्टार्टिंग फ्रॉम अप टू बॉटम लाईक सी प्रोग्रामिंग. असं नाही बाळांनो. ठीक आहे, ही एक कन्सेप्ट आहे. आता सिम्पल C++ मध्ये सर आपल्याला जर का हा स्मॉल फंक्शन आहे, फंक्शन डेफिनेशन केलं आहे, फंक्शन कॉल सुद्धा केलेला आहे, आणि वेलकम टू MSBT ह्याच्यामध्ये त्यांनी यूज केलेला आहे. आता सर तुम्ही काय करा, सिम्पल एक छोटे छोटे एक्झाम्पल्स घेऊन आमची जी कन्सेप्ट आहे आपल्या फंक्शनची ती आम्हाला क्लिअर करून सांगा. ठीक आहे, सो वी विल स्टार्ट. बेसिक प्रोग्राम्स. ओके, तो आपला जो एडिटर आहे त्याच्याकडे जाऊ आपण. ओके, ही कन्सेप्ट कळाली का चिन्मय? चिन्मय बेटा, समजलं बाळा तुला फंक्शनचं मेन कन्सेप्ट काय आहे? येस सर. हां, आता सर आपला जो कोड एडिटर आहे तुम्ही तो ओपन करा अँड जस्ट एक्सप्लेन द कोड. ओके, सो दॅट आम्हाला एक्झाममध्ये फंक्शनच्या रिलेटेड कुठलाही क्वेश्चन आला तर डेफिनेटली वी आर एबल टू सॉल्व दॅट क्वेश्चन. ओके, सगळ्यांना दिसत आहे? ग्रेट. नाव आपण इथे सुरुवात करू. सर मेन 2 लाईन आपले कुठले 2 लाईन आहेत? हॅश इन्क्लूड. ओके, आयो स्ट्रीम. कॉलेजमध्ये जर तुम्हाला असं म्हणत असतील की बाबारो तुम्ही काय करा, एक काम करा, सगळ्यांनी काय करायचंय, यूज करायचं टर्बो C++चा. तर बाळांनो तुम्हाला यूज करायचं तर यूज करा. ओके, मी म्हणत नाही की नका यूज करू, बट त्याच्यामध्ये तुम्हाला 15 मिनिटामध्ये फक्त एकच प्रोग्राम रन होईल. ओके, VS कोड झालं, ऑनलाईन कंपायलर झाले, ह्यामध्ये तुम्हाला हेल्पफुल टू लर्न द C++ व्हेरी वेल, आणि तुम्हाला PLSQL DTचा अभ्यास करणे, त्याच्यानंतर सी प्रोग्रामिंग म्हणजेच आपल्या डेटा स्ट्रक्चरचा पण अभ्यास चांगल्या पद्धतीने करता येईल लवकरात लवकर. ठीक आहे, युजिंग नेम स्पेस std. ओके, हे झालं. त्याच्यानंतर आपण एक फंक्शन बनवू, तो कसला, INT ॲडिशनचा. ठीक आहे, फंक्शन टू ॲड 2 नंबर्स. आता फॉर एक्झाम्पल चिन्मय आहे, चिन्मयला 2 नंबर्स ॲड करायचं, तो सिम्पल वेमध्ये पण व्हेरिएबलच्या मदतीने ॲड करू शकतो, बट नाही, तो काय म्हणतो सर फंक्शननीच ॲड करायचं आहे. सो दॅट आपण काय करू, त्याच्यासाठी INT ॲडमध्ये फंक्शन बनवू. ओके, INT A, INT B ह्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले. त्याच्यामध्ये काय आहे, त्याची जी इंटिजरची जी टाईप आहे ती काय आहे, INT A आणि INT B. ओके, नाव सो वी विल स्टार्ट. ओके, somebody wants to join. ओके, चिन्मय बाहडेकर ऑल्सो जॉईन झालेले आहेत. ओके, ही इज फ्रॉम आर. ओके, नाव अगेन वी विल स्टार्ट C++ कन्सेप्ट जी आहे बेसिक कन्सेप्ट बाळांनो. आता इथं काय झालेलं आहे की सरने 2 ब्रॅकेट्स यूज केले, 2 ब्रॅकेट्स यूज नाही करायचे. ओके, सो वी मेड द फंक्शन INT ॲडचा. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, फंक्शन क्रिएट केला आहे सर ऑफ 2 नंबर्स ॲडिशन. ओके, आता ह्याच्यामध्ये काय करायचं सर, आपला रिटर्न काय करायचं, रिटर्न एकच करायचं, A + B ॲडिशन ऑफ 2 नंबर्स. आत्ता पण आपण व्हॅल्यू स्टोअर केलेली नाही आहे. आता अजूनपर्यंत सर मेन फंक्शन बनवलेलं नाही आहे. सो जेव्हा आपण मेन फंक्शन बनवू तेव्हा काय करायचं आपल्याला, INT X, Y. ओके, ह्याच्यामध्ये आपली व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. सो हिअर विल टेक द इनपुट फ्रॉम द युजर की एंटर 2 नंबर्स. ओके, अँड त्याच्यानंतर सीन, मग तो नंबर डबल आपल्या इनपुट घ्यायचे, डबल व्हॅल्यू त्याच्यामध्ये इनपुट घ्यायची आहे. ओके, 2 नंबर्स X and Y. ओके,
आणि सी आउट जो आहे तो असेल सम विल बी ऑफ टू नंबर्स ओके sum of two numbers add x comma y ओके रिटर्न 0 व्हॅल्यू ओके रिटर्न 0 ओके याच्यामध्ये काय करतोय आपण तो फंक्शनला कॉल करणार आहोत फंक्शन इथे कॉल केला आहे ओके आता हा जो कोड आहे बाळांनो तो आपण एक्झिक्यूट करून बघू कसा होतोय का एक्झिक्यूट ओके सक्सेसफुली एक्झिक्यूट झालेला आहे सो द सम ऑफ टू नंबर्स विल बी वेट अ मिनिट युजर कडून इनपुट घेतला नाही हा वेट अ मिनिट हा जो कंपाइलर आहे आपण हा यूज नको करायला एंटर टू नंबर्स ओके 2 तुम्ही 2 एंटर केला and 3 so the sum will be of two numbers will be 5 ओके इथं काय येतंय the value काय येते बाळांनो sum of two numbers will be 5 म्हणजे काय केलं या कोड मध्ये जेव्हा आपण ड्राय रन करू त्याच्यामध्ये डेफिनेशन केलं आहे फंक्शनचं आणि जेव्हा कॉलिंग मध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर केली आहे कॉलिंग मध्ये ती व्हॅल्यू इनपुट घेऊन कॉलिंग मध्ये ती फंक्शनचा डेफिनेशन मध्ये जेव्हा आपण जातो तिथं त्याचं लॉजिक लिहिलेलं आहे लॉजिकने त्याचं ॲडिशन झालेलं आहे प्रॉपर वे मध्ये ठीक आहे बाळांनो ही कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे ओके आता पुढे जाऊ आपण आता यामध्ये ओमकार राऊत पण जॉईन झालेला आहे ओके आता फंक्शन पण झालेले आहेत क्लिअर सिंपल C++ प्रोग्राम स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे सेम स्ट्रक्चर आहे ओके आता सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट काय क्लास अँड ऑब्जेक्ट इंट्रोडक्शन 1.6.1 म्हणजे काय आपल्या फर्स्ट चॅप्टरचा शेवटचा टॉपिक आहे इम्पॉर्टंट टॉपिक आहे क्लास अँड ऑब्जेक्ट इथून सुरुवात होते खऱ्या C++ ची खऱ्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्टची बाळांनो ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट म्हणजे काय सर अवघड आहे का नाही क्लास अँड ऑब्जेक्ट ह्याचा ज्यांनी समजून घेतला अर्थ त्याला सगळ्या गोष्टी इझिली जाणार आहेत ठीक आहे क्लास अँड ऑब्जेक्ट A class is a user-defined blueprint or a template that represents a real-world entities. Okay. ओके प्रॉपर्टीज असू दे किंवा एंटिटीज असू दे एनी हाव ओके मग त्याच्यानंतर तो काय म्हणतोय इट कंटेन्स डेटा मेंबर्स व्हेरिएबल्स आणि मेंबर फंक्शन्स मेथड्स आता मेंबर फंक्शन्स म्हणजे काय डिफरंट टाइप्स ऑफ मेथड्स त्या पर्टिक्युलर क्लासमध्ये असू शकतात बाळांनो पर्टिक्युलर क्लासमध्ये ते असू शकतात आता क्लास आणि ऑब्जेक्टचं हे कनेक्शन आहे प्रॉपर वे मध्ये ते कनेक्शन काय आहे ते पाहून घेऊ बाळांनो ठीक आहे अ क्लास डज नॉट ऑक्युपाय मेमरी अंटिल अन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड फ्रॉम इट म्हणजे काय क्लास जेव्हा पण आपल्याला बनवायचा असेल बाळांनो क्लास आता क्लास काय आहे सर ते पण आम्हाला सांगा एक्झाम्पलमध्ये बट क्लास जेव्हा पण बनवायचा असेल त्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट त्यासाठी ऑब्जेक्ट बनवावं लागेल आणि जेव्हा ते आपण ऑब्जेक्ट बनवू तेव्हा त्याच्यासाठी ती मेमरी असाइन होणार आहे आता ती कशी होईल कुठल्या प्रकारे होईल ह्या सर्व गोष्टी आपण एकदम चांगल्या पद्धतीने पाहून घेऊ ठीक आहे आता अन ऑब्जेक्ट इज अ रिअल इन्स्टन्स ऑफ अ क्लास इट हॅज इट्स ओन मेमरी जेव्हा आपण ऑब्जेक्ट बनवू त्याची एक व्हॅल्यू आहे त्याला एक प्रॉपर मेमरी दिलेली आहे आपल्या C++ प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ओके त्याच्यानंतर
अ मेंबर फंक्शन डिफाइन्स बिहेवियर ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, ग्रेट. जॉईन झालेले आहेत सगळे. सो ऑब्जेक्ट इज यूज टू ॲक्सेस व्हेरिएबल्स अँड फंक्शन्स डिक्लेअर्ड इनसाइड द क्लास. आता एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, की जेव्हा पण काहीही ॲक्सेस करायचं असेल क्लासमधून, तो वी नीड टू यूज द ऑब्जेक्ट. ओके, सो अन ऑब्जेक्ट इज काय, की इट इज रिअल थिंग मेड फ्रॉम द क्लास. तर तो कोणासाठी बनलेला आहे, क्लाससाठी आहे. ओके, आता फॉर एक्झाम्पल ओमकार, जर का मला क्लास बनवायचा असेल, तर जर का मी आपलं ऑब्जेक्टचा वापर नाही केला तर क्लास माझा बनेल का? नाही सर. ओके, ओमकारने मला काय सांगितले, नाही सर तो बनणार नाही. कृष्णा, बनेल का रे क्लास? क्लास बनेल का बाळांनो? नाही बनणार. नाही. ओके, ग्रेट. नाव वी हॅव अंडरस्टूड द कन्सेप्ट. सिम्पल, क्लास असेल तर ऑब्जेक्ट असेल, तर हे दोघं एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहेत. आणि आता ह्यांची कन्सेप्ट अजून डीप मध्ये समजून घेऊ. ओके, आता अॅनाटॉमी सांगा सर. पहिली गोष्ट, जो आपला क्लास आहे, क्लास हा काय आहे बाळांनो, हा काय आहे, हा डिफाईन काय करतोय, प्रॉपर्टीज. ओके, त्याच्यानंतर काय डिफाईन करतोय, ऍक्शन्स म्हणजे फंक्शन्स. ओके, प्रॉपर्टीज म्हणजे काय, व्हेरिएबल्स. ओके, हे डिफाईन करतोय. आणि आपला ऑब्जेक्ट काय डिफाईन करतोय, तो काय करणार आहे, जेवढे पण प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी जे क्लासनी डिक्लेअर केले किंवा क्रिएट केले, त्याचा तो ऍक्शन त्याच्यावरती घेणार आहे. ओके, इट विल परफॉर्म ऍक्शन्स ऑन दॅट. मग सर, फंक्शन्सची जी कन्सेप्ट होती आणि आपल्या क्लास आणि ऑब्जेक्टची कन्सेप्ट होती, ती सेम आहे का? थोडीफार सेम आहे. तिथं पण कॉलिंग करावं लागतं शेवटला, फंक्शन कॉलिंग. इथं पण ऑब्जेक्टमध्ये कॉलच होतात क्लास. ओके, म्हणजे काय होते बाळांनो, ऑब्जेक्ट ऍक्शन मोडमध्ये येत आहे प्रॉपर वेमध्ये. ठीक आहे, आता म्हणजे सेम कन्सेप्ट आहे सर, कॉम्प्लेक्सिटी नाही. बट वी हॅव टू मेक अन ऑब्जेक्ट इन द मेन फंक्शन. ओके, क्लास नेम, डेटा मेंबर फंक्शन्स बनवले. आता INT मेन मध्ये काय केले, क्लास अँड ऑब्जेक्ट क्रिएशन इथं केलेली आहे. आणि ऑब्जेक्ट क्रिएशन केल्यानंतर सर ऑब्जेक्टला कॉल पण केले, ऑब्जेक्ट डॉट फंक्शननी आपण त्या ऑब्जेक्टला कॉल सुद्धा केलेलं आहे. आणि त्या कॉल केल्यामुळे जे काय आपण क्लासमध्ये बनवलेलं आहे बाळांनो, जे काय क्लासमध्ये बनवलेलं आहे ते आपण एक्झिक्यूट करू शकतो. ठीक आहे सर, आता एक्झिक्यूट करू शकतो ह्याचा अर्थ मला कळाला. आणि मला इथून कळते की सर, क्लास शिवाय ऑब्जेक्ट नाही, ऑब्जेक्ट शिवाय क्लास नाही. ओके, आता आपण काय करू, सिंपल आधी क्लासचा एक्झाम्पल घेऊ, मग ऑब्जेक्टचं एक्झाम्पल घेऊ, सो दॅट आपल्या दोघांचे कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, मग आपण काय करू, इथं मी काय करणार आहे, सरांच्या लॅपटॉपमध्ये VS कोड डाउनलोड करून घेतो, सो दॅट तुम्हाला काहीच अडचण तिथं होणार नाही. ओके, ओके, सो नो नीड टू कट द रिटर्न 0 लाईन. ह्याच्यामध्ये आपण काय करू, सिंपल क्लास अँड ऑब्जेक्ट प्रोग्राम्स करू. ठीक आहे, आता काय करायचं सर, हॅश इन्क्लूड आयो स्ट्रीम युजिंग नेम स्पेस std. आता इथं आपण एक क्लास स्टुडंट बनवू. ठीक आहे, क्लास स्टुडंट म्हणजे काय, एक क्लास बनवू, क्लास ऑफ अ स्टुडंट. त्याच्यामध्ये ऍक्सेस स्पेसिफायर यूज करणार आहोत. आता ऍक्सेस स्पेसिफायर म्हणजे काय, ते काय असतं, ईच अँड एव्हरीथिंग मी तुम्हाला पुढे सांगेल. ओके, कारण ती कन्सेप्ट आहे आपल्याकडे. पब्लिक, ओके, स्ट्रिंग नेम म्हणजे व्हेरिएबल डिक्लेअर केला स्ट्रिंगचा. ओके, INT एज व्हेरिएबल डिक्लेअर केला, टाईप ऑफ इंटिजर. ओके, आता काय केलं आपण इथं, voidनी काय करणार आहोत, एक फंक्शन बनवणार आहोत, void डिस्प्ले. कारण इथं आपल्याला व्हॅल्यू डिस्प्ले करायची आहे क्लासमध्ये. सी आउट
नेम इज ओके नेम, कारण त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. ओके नेम. त्याच्यानंतर आपला काय स्टोअर करायचं आपल्याला, एज इज. ओके ह्यामध्ये तुम्ही \n पण देऊ शकता बाळांनो. ओके \n द्या. ओके एनी हाऊ, बट नो नीड टू दॅट. ओके अँड एज इज एज. ओके सेमीकॉलन क्लोज, क्लास कंप्लीट. आता जो मेन फंक्शन आहे तो बनवू आपण int मेन. int मेन मध्ये स्टुडंट s1 आपण काय केलं, ऑब्जेक्ट क्रिएट केला. ठीक आहे, आणि त्यामध्ये काय करणार आहोत, व्हॅल्यू युजर कडून घेणार नाही आहोत, आपण डायरेक्टली कॉल करणार आहोत व्हॅल्यू s1 डॉट नेम इज इक्वल टू, कोण आहे आपल्या क्लासमध्ये, गार्गी. ओके गार्गी आहेत, त्यांचं नाव घेऊ आपण ह्याच्यामध्ये. ओके गार्गी, गार्गी s1 डॉट एज. ओके समथिंग त्यांची एज असेल 18 19 ओके किंवा 17, यू विल टेक 17. ओके आणि त्यानंतर s1 डॉट डिस्प्ले, कारण डिस्प्ले पण करायचे सर व्हॅल्यू. ओके आता काय करतोय आपण इथे, सर डिस्प्ले करतो म्हणजे इथे आपण जो आपला फंक्शन कॉलिंगची कन्सेप्ट होती तीच यूज करत आहोत सर. ठीक आहे, फंक्शन कॉलिंगची जी कन्सेप्ट होती बाळांनो, तीच कन्सेप्ट इथं आपण यूज करतोय. आता जेव्हा आपण ह्याला एक्झिक्यूट करून बघू तेव्हा काय येईल, प्रॉब्लेम काय झाला आहे तर, ओके सी आउट नेम ओके एरर केम इन वेअर, वेट अ मिनिट, int each. ओके स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. बस सर स्पेलिंग मिस्टेक नका करू. स्ट्रिंग one more name a type. इथं काय कंपाइलर s1 डज नॉट नेम अ टाईप. ओके हाव s1 ला आपण डिक्लेअर तर केलेलं आहे int मेन मध्ये. ओके वेट अ मिनिट सर, तुम्ही int मेनच्या बाहेर केलेलं आहे, दॅट्स वाय. ओके दॅट वॉज द मिस्टेक. ओके वेट अ मिनिट, आपण परत कोड रन करून बघू, मिस्टेक्स काय झाले ते बघू. ओके हॅश इन्क्लूड iostream using namespace std class student public. ओके स्ट्रिंग नेम बनवला आपण, int एज, फंक्शन बनवला वाईट डिस्प्ले. ओके त्यानंतर आउट नेम इज आणि परत नेम, कारण नेम मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची आपल्याला. ओके अँड एज इज एज. ओके
बॅकस्लॅश n, त्यानंतर मेन फंक्शन int मेन फंक्शन स्टुडंट s1 डॉट नेम इज इक्वल टू गार्गी आणि s1 डॉट एज इज इक्वल टू 17, s1 डॉट डिस्प्ले इज इक्वल टू इथं फंक्शन कॉलिंग केली आहे. ओके, रिटर्न 0. ओके, आता सर कोड चुकीचा नसायला पाहिजे. सक्सेसफुली एक्झिक्युटेड, नेम इज गार्गी, एज इज 17. ओके, इथं काय झालं स्टुडंट्स, आपल्याला इथं काय करायचं, आता कन्सेप्ट काय करायची, ड्राय रन करून बघायची. नेमकं काय झालं सर, नेमकं काय झालं इथे आपण काय बनवलं, आधी क्लास बनवला. ठीक आहे, पब्लिक स्पेसिफायर काय दिलं, त्याचं int मेन दिले. ओके, पब्लिक स्पेसिफायर int मेन, स्ट्रिंग 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले, एक फंक्शन डिफाईन केला. ओके, त्याच्यामधून आपण काय केलं, आउटपुट जनरेट केले आणि कॉलिंग काय केले, ऑब्जेक्ट म्हणून केले. आणि जी व्हॅल्यू आहे ऑब्जेक्टनीच आपण इनपुट केलेली आहे, म्हणजे स्टुडंट s1 डॉट नेम इज इक्वल टू गार्गी, s1 डॉट एज इज इक्वल टू 17, s1 डॉट डिस्प्ले इज इक्वल टू फंक्शन कॉलिंग केली आहे इथं. आणि जेव्हा हे डेटा जेव्हा या फंक्शनमध्ये एंटर होईल तेव्हा विथ दॅट व्हॅल्यू ती इथं इनपुट होणार आहे. ओके, सिम्पल. आता मी एक क्वेश्चन विचारतो स्टुडंट्स की चेतना, जर का व्हॅल्यूज जे आपण एंटर केलेले आहेत, जर का त्याला ऑब्जेक्टने कॉल नाही केलं तर ते फंक्शनमध्ये इनपुट होईल का आणि आपल्याला आउटपुट भेटेल का? नाही. ओके, आणि जर का केलं तर काय होईल? आउटपुट भेटेल ना. ओके, ग्रेट. म्हणजे काय, आउटपुट भेटेल. सो दॅट इज वाय आपल्याला काय करायचं, तिथं यूज करायचं. सिम्पल कन्सेप्ट होती. ओके सर, आता पुढे जावं. ठीक आहे, आता काय करू बाळांनो, स्पेसिफाईंग अ क्लास. ओके, स्पेसिफाईंग अ क्लास इन C++. अ क्लास इज स्पेसिफाईड विथ युझिंग द क्लास कीवर्ड. आताच आपण त्याचा यूज केला, त्याच्यामध्ये कर्ली ब्रेसेस आहेत. ओके, डेटा मेंबर्स, व्हेरिएबल्स, मेंबर फंक्शन्स आहेत, पब्लिक, प्रायव्हेट अँड प्रोटेक्टेड कीवर्ड आहे. आता सरांनी सांगितलं, आताच कन्सेप्ट क्लिअर झाली आपली की पब्लिक कशासाठी आहे, प्रायव्हेट कशासाठी आहे, प्रोटेक्टेड कशासाठी आहे, ते पण आपण समजून घेऊ. ओके, आणि त्यानंतर आपलं काय आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी कन्सेप्ट सांगितले आहे. काय आहे पब्लिक म्हणजे काय, पब्लिक मेंबर्स आर ॲक्सेसिबल आउटसाइड द क्लास युजिंग एन ऑब्जेक्ट. म्हणजे काय, त्याला आपण ॲक्सेस करू शकतो आउटसाइड द क्लास. ओके, आता मी काय केलं, आउटसाइड ॲक्सेस केलं. ओके, प्रायव्हेट जे आहे सर, प्रायव्हेटला काय करू शकतो, ऑनली ॲक्सेस विदिन द क्लास. विदिन द क्लास काय चेंजेस करायचे असेल ते. ओके, आणि प्रोटेक्टेडचं पण सेम. ओके, स्पेसिफाईंग अ क्लास हेल्प्स इन इनकॅप्सुलेशन अँड ऑर्गनायझिंग कोऑर्डिनेटली. आता मेन कन्सेप्ट येते बाळांनो आपल्या उपची कन्सेप्ट काय आहे, तीच म्हणजे काय की सर उपची कन्सेप्ट आहे इनकॅप्सुलेशन. ओके, आणि त्यानंतर सर आपली आहे ॲब्स्ट्रॅक्शन. ओके, त्यानंतर आहे पॉलिफॉर्मिझम, त्याचे फीचर्स. ओके सर, बट हे दोन कन्सेप्ट जे आहेत ते व्हेरी इम्पॉर्टंट आहेत आणि हे आपल्या क्लास अँड ऑब्जेक्टमध्ये दिसतात. कुठल्यामुळे, कशामुळे? ओके, आपला जो प्रोटेक्टेड आहे स्पेसिफायर तो, प्रायव्हेट आहे तो, ओके, त्याच्यानंतर काय पब्लिक आहे तो, हे 3 स्पेसिफायर्स आहेत. ओके, आता ह्याच्यामध्ये सरांनी क्लास अँड ऑब्जेक्टचे एक सिंपल एक्झाम्पल कोड घेतला आहे, तो पण आपण बघितला बाळांनो, क्लास अँड ऑब्जेक्टचा कोड. ठीक आहे, आता ॲक्सेस स्पेसिफायरला जास्त डीपमध्ये समजू. ॲक्सेस स्पेसिफायर म्हणजे काय सर, सारखं चेंज का करायचे आपले स्पेसिफायर्स ते बघून घेऊ. ॲक्सेस स्पेसिफायर्स. ओके, पब्लिक म्हणजे काय, पब्लिक म्हणजे मेंबर्स कॅन बी ॲक्सेस फ्रॉम एनिवेअर, कुठूनही ॲक्सेस करू शकतो युझिंग अन ऑब्जेक्ट. पहिली गोष्ट. प्रायव्हेट म्हणजे काय, प्रायव्हेट मेंबर्स कॅन बी ॲक्सेस
ऑनली विदिन द क्लास म्हणजे क्लासच्या आतमध्ये. म्हणजे सर आता कोड दाखवा पटकन. ओके, जो कोड आहे हा जो आपला कोड आहे, कुठला कोड आहे? C++चा. म्हणजे काय, हा जो क्लास बनवलाय बाळांनो, हा जो क्लास आहे ह्या क्लासच्या आतमध्ये जेवढं पण एक्झिक्युशन होणार आहे ह्या क्लासच्या आतमध्येच होणार आहे. ठीक आहे, जेवढं पण ऍक्सेस करायचं असेल मेंबर्सला प्रायव्हेटच्या मार्फत, प्रायव्हेट इथं आपण यूज करू प्रायव्हेट. फॉर एक्झाम्पल इथं प्रायव्हेट जर का आपण यूज केला, प्रायव्हेट इथं यूज केला. ओके, प्रायव्हेट इथं यूज केला आपण. ओके, प्रायव्हेट आपण इथे यूज केला तर काय होईल, जी आपण प्रायव्हेट मेंबर्स ऍक्सेस करू शकतो. मग सर प्रोटेक्टेडचा अर्थ काय? ओके, प्रोटेक्टेड मेंबर्स आर ऍक्सेसिबल इन द सेम क्लास अँड डिराइव्ड क्लास ओनली. मेंबर्स आर ऍक्सेसिबल इन द सेम क्लास अँड डिराइव्ड क्लास ओनली. म्हणजे सर जेव्हा आपण इनहेरिटन्सचा वापर करू, इथे इनहेरिटन्सचा वापर जेव्हा करू तेव्हा आपल्याला हेल्प होणार आहे. कशाची हेल्प होणार आहे? की प्रोटेक्टेड मेंबर्सची. म्हणजे जेव्हा आपण इथे डिराइव्ड क्लास यूज करू, पॅरेंटिंग क्लास यूज करू, म्हणजे काय, इथं पॅरेंटिंग क्लास इथं वापर करू आणि पॅरेंटिंग क्लासचा इथं वापर केल्यानंतर इथं आपण सुरुवात करू. ठीक आहे, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड अँड पब्लिकचा. ठीक आहे, आता ह्या 3 कन्सेप्ट आहेत स्टुडंट्स. आता सर तुम्ही म्हणाल की सर कुठलं यूज करायचं प्रत्येक वेळेस कोडमध्ये? ओके, कोड लिहिताना आपल्याला पब्लिकच यूज करायचा. जेव्हा आपण इनपुट घेतोय व्हॅल्यू, जेव्हा आपण ऑब्जेक्ट थ्रू व्हॅल्यू इनपुट घेणार आहोत त्यावेळेस आपल्याला काय करायचं बाळांनो, त्यावेळेस आपल्याला पब्लिकच यूज करायचं आहे. ठीक आहे, आता गार्गी मला एक सांग की प्रायव्हेट आणि पब्लिक मध्ये फरक काय? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रायव्हेट अँड पब्लिक कीवर्ड? पब्लिक मध्ये आपण ऍक्सेस करू शकतो डाटाला आणि प्रायव्हेट म्हणजे त्याच्यामध्ये आपण क्लासमध्ये ऍक्सेस नाही करू शकत. असं क्लासमध्ये ऍक्सेस करू शकतो. अच्छा, म्हणजे आता जसं गार्गी यांनी सांगितलं बरोबर की सर आपण पब्लिक जे आहे बाहेर पण ऍक्सेस करू शकतो, बट प्रायव्हेट जे आहे बाहेर ऍक्सेस करू शकत नाही. मग आपल्याला हेल्प ही झाली. बट सर ही सी मध्ये कन्सेप्ट होती का? कृष्णा, ही सी मध्ये कन्सेप्ट होती का? सी प्रोग्रामिंग तू केली, सीचा पेपर दिलास ना तू कृष्णा? हो. हा, मग सी मध्ये ही अशी कन्सेप्ट होती का? येस और नो? नो. अच्छा, बरोबर. कृष्णाने पण आपल्याला सांगितलं आहे की सर अशी कन्सेप्ट नव्हती. तो वी गॉट अ न्यू कन्सेप्ट इन C++. बाकी वेगवेगळं काय नाहीये. ठीक आहे, डिफायनिंग मेंबर फंक्शन्स इनसाइड अँड आउटसाइड द क्लास. आता मेंबर फंक्शन्स काय आहे ते समजून घेऊ. ओके, आता एक काम करू स्टुडंट्स, आपण काय करू, एक प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, पब्लिकचं एक कोड करून घ्यायचं का? चिन्मय चालेल का? प्रायव्हेट, प्रोटेक्टेड आणि पब्लिकचं एक कोड करून घेऊ, ते नंतर करू. ओके, तुम्हाला एक क्लिअरिटी जी आहे ती येण्यासाठी. ठीक आहे, डिफायनिंग मेंबर फंक्शन्स. आता मेंबर फंक्शन्स काय आहे? मेंबर फंक्शन्स आर फंक्शन्स डिक्लेअर्ड इनसाइड अ क्लास अँड डिफाइन बिहेवियर. Member functions are functions declared inside a class and define behavior of objects. म्हणजे काय सर, आता हा वेगळा पार्ट आहे का फंक्शन्सचा? येस, हा आता आपण वेगळा पार्ट समजतोय. एक सिंपल पार्ट होता सर, डेफिनेशन, डिफाईन फंक्शनचा बेसिक फंक्शन बनवला होता. त्याच्यानंतर INT मेन फंक्शन पण आपल्याला माहिती आहे सर, INT मेन फंक्शन. ओके, आता हा मेंबर फंक्शन म्हणजे काय सर? फंक्शन कन्सेप्ट आहेत, कन्फ्यूज होऊ नका बाळांनो. ठीक आहे, सेम कन्सेप्ट आहे, आवड कन्सेप्ट नाहीये. फंक्शन, मेंबर फंक्शन ज्याला समजेल त्याला मग क्रिएटिंग ऑब्जेक्ट्स मध्ये जाऊ आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर थोडेसे कन्सेप्ट क्लिअर होतील. कॉम्प्लेक्स आहे. आता मेंबर फंक्शन म्हणजे काय? दे कॅन बी डिफाइंड इनसाइड द क्लास बॉडी और आउटसाइड द क्लास युझिंग स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर. येस सर, स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरचा आपण वापर केला आणि त्याचे पण कोड केलेले होते. अँड वी नो व्हॉट इज द मिनिंग ऑफ द स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर. वेन डिफाइंड इनसाइड द क्लास दे आर ऑटोमॅटिकली इनलाइन बाय डिफॉल्ट, बट वेन डिफाइंड आउटसाइड द क्लास दे मस्ट बी डिक्लेअर्ड फर्स्ट इनसाइड द क्लास. आता हे का ऑटोमॅटिक आहे का C++, पायथन सारखं? नो सर. सो बिकॉज ऑफ दॅट रिझन ओनली वी हॅव टू फर्स्ट डिक्लेअर इट. ओके, मग सिंटॅक्स काय आहे? क्लास नेम इज टू फंक्शन नेम. म्हणजे काय इथं यूज केलं सर? स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर यूज केलाय. ओके,
मेंबर फंक्शन्स कॅन बी ॲक्सेस युझिंग प्रायव्हेट डेटा ऑफ द क्लास डायरेक्टली. ओके, आता इनसाइड क्लास कसं यूज केलं आहे आपण फंक्शन, आणि आउटसाइड द क्लास आपल्याला क्लास नेम जेव्हा बनायचा असेल वॉइड क्लास नेम स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर डिस्प्ले. ओके, हे यूज करावं लागतं स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर. आणि इनसाइड द क्लासमध्ये काय करावं लागतं, डायरेक्टली फंक्शन बनवलं आपण, नो नीड ऑफ एनिथिंग मेंबर फंक्शन. प्रॉपर वेमध्ये मेंबर फंक्शन आता बनवलं. आणि आत्ता पण आपण कोडमध्ये काय केलं बाळांनो, मेंबर फंक्शनचाच वापर केलाय. ओके, मेंबर फंक्शनचा जर वापर केलाय सर इथे या कोडमध्ये, हा काय होतं मेंबर फंक्शन होतं इनसाइड द क्लास. ओके, सिमिलर वे इझी आहे, कन्सेप्ट इझी आहे. ओके, आता एक सिंपल कन्सेप्ट समजून घेऊ सगळ्यांच्या आणि मग एक एक कोड करू. ठीक आहे, कारण आपले लास्टच राहिलेत. क्रिएटिंग ऑब्जेक्ट कसं क्रिएट झालं होतं सर, इथे बघा सेम. इथं काय केलं आपण, स्टुडंट S1 आधी क्रिएट केला, मग काय केला, कॉल केला. ओके, फंक्शन कॉलिंग केली आहे, इन द सेन्स ऑब्जेक्ट कॉलिंग केलेली आहे. ओके बाळांनो, ही एक छोटीशी कन्सेप्ट होती. आता सर फंक्शन कॉलिंग आणि ऑब्जेक्ट कॉलिंग हे सेम आहे का, येस, तर हे सेम आहे, ह्याच्यामध्ये डिफरन्स काही नाही आहे. मग आपण म्हणू शकतो का, मग आपण ओमकार आपण असं म्हणू शकतो का, फंक्शन कॉलिंग आणि ऑब्जेक्ट कॉलिंग, क्लास अँड ऑब्जेक्ट आणि फंक्शन हे जे दोन कन्सेप्ट आहेत ते दोन्ही सिमिलर आहेत, आपण म्हणू शकतो का असं? हो सर. हां, का म्हणू शकतो ओमकार, आपण म्हणू शकतो कारण सर सेम कन्सेप्ट आहे दोघांमध्ये आणि आपल्याला दोघांमध्ये सेम पार्श्वभूमी दिसायला भेटते, बट त्याची फंक्शनॅलिटी वेगळी आहे. क्लास अँड ऑब्जेक्ट कशासाठी यूज होतोय, क्लास अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट म्हणजे इनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन यासाठी होतोय यूज सर. बट सर थांबा, आपल्या सगळ्यात महत्त्वाचं काय कन्सेप्ट आहे सर, वेगळेपणा काय, इथं ॲक्सेस स्पेसिफायर्स आहेत. वेगळेपणा काय आहे, इथं ह्याच्या आतमध्ये मेंबर फंक्शन्स यूज करू शकतोय. वेगळेपणा काय आहे सर, इथं आपण जे डिक्लेरेशन जे आहे ते आउट ऑफ द क्लास इनसाइड द क्लास करू शकतो. ठीक आहे, आता सिंटॅक्स काय होता, सेम क्लास नेम ऑब्जेक्ट, क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट. सर ऑब्जेक्ट क्रिएट केला होता तुम्ही, ऑब्जेक्ट डॉट फंक्शन ॲक्सेसिंग मेंबर फंक्शन. सर आपल्याला आता तो फंक्शनवाला कोड करून दाखवा, ॲक्सेसिंगवाला तो, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, ऑब्जेक्ट डॉट व्हेरिएबल इज इक्वल टू व्हॅल्यू ॲक्सेसिंग मेंबर व्हेरिएबल. ठीक आहे, हे पण कन्सेप्ट क्लिअर आहे. आता मेमरी अलोकेशन फॉर ऑब्जेक्ट्स, मेमरी अलोकेशन. ओके, थोडंसं बरं नाही आहे. मेमरी इज अलोकेटेड ऑनली वेन अन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. आता तुम्हाला म्हणलं होतं बाळांनो, काय म्हणलं होतं सर, ओमकार काय म्हणत असेल की येस सर, काय सांगितलं सरांनी, जेव्हा मेमरी कधी क्रिएट होईल, ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यानंतर सर आपली मेमरी इथं क्रिएट होणार आहे. ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यानंतर मेमरी क्रिएट होणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, इच ऑब्जेक्ट गेट्स इट्स ओन सेपरेट मेमरी स्पेस. आता मेमरी स्पेस काय आहे, ओके, कंपायलरमध्ये कोडमध्ये आपल्याला मेमरी त्या पर्टिक्युलर कोडला, कोड स्निपेटला द्यावं लागते फॉर द एक्झिक्युशन पार्ट. आता फॉर एक्झाम्पल ऑपरेटिंग सिस्टीम जर का म्हणलं, आता तुम्ही इथं गुगल मीट यूज करताय, गुगल मीटमध्ये ऑपरेटिंग सिस्टमचे थर्ड इयरचे एक कन्सेप्ट आहे. थर्ड इयरच्या क्लासमध्ये मी पण तुम्हाला ते सांगतो की ॲक्च्युली थर्ड इयरच्या क्लासमध्ये मुलांना मी काय सांगतो की ऑपरेटिंग सिस्टमचं एकही पर्टिक्युलर प्रोसेस असतो. प्रोसेस म्हणजे काय, हा जो आपला गुगल मीट ओपन आहे, तरी हा गुगल मीटला पर्टिक्युलर मेमरीची गरज आहे चालण्यासाठी. सेम कन्सेप्ट आहे तिथे पण, कुठं आपल्या C++मध्ये पर्टिक्युलर कोड स्निपेट चालण्यासाठी सर आपल्याला मेमरी द्यावी लागते त्याला. ठीक आहे, मग किती प्रकारची मेमरी आहेत, कुठल्या प्रकारची मेमरी आहे, एक पर्टिक्युलर प्रकारची मेमरी आहे ती त्याला ॲलोकेट किंवा डिअलोकेट करावं लागते. फॉर एव्हरी ऑब्जेक्ट डेटा मेंबर्स एक्झिस्ट सेपरेटली, तो व्हॅल्यूज डोंट ओव्हरलॅप. म्हणजे क्रिएटिंग मल्टिपल ऑब्जेक्ट्स लीड्स टू इंडिपेंडेंट मेमरी ब्लॉक्स फॉर इच. आता तुम्ही कितीही ऑब्जेक्ट बनवा एका क्लासमध्ये, नो टाईप ऑफ टेकिंग एनी टाईप ऑफ टेन्शन. द रिझन बिहाइंड इज दॅट ते सेपरेट होऊन जातात, ओव्हरलॅप करत नाही, डेटा एकावरती ओव्हरलॅप होत नाही, आणि ती आपल्याला हेल्प भेटते बाळांनो. काय भेटते, हेल्प. म्हणजे काय, आपण कॉम्प्लेक्स जर का फॉर एक्झाम्पल चेतना आहेत, चेतना हे एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल गुगल जी हा एक कंपनी आहे, त्याच्यानंतर एक कंपनी आहे ओके ॲटलासियन या कंपनीमध्ये ॲज अ रिमोट जॉब म्हणून ते काम करत आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांना एक पर्टिक्युलर ब्लॉकचेनचा ॲप बनवायचा आहे. आणि ब्लॉकचेन ॲप्लिकेशनमध्ये
त्यांना सगळ्यात महत्त्वाचे कन्सेप्ट काय, क्लास अँड ऑब्जेक्टचे सारखे यूज करायचे आहेत कोरमध्ये. का? कारण कोड रियुजेबिलिटीसाठी. ओके, तिथे ते मल्टिपल ऑब्जेक्ट्स क्रिएट करू शकतात. ओके, फॉर कोर डेव्हलपमेंट. ओके, आणि त्यांचे जे ब्लॉकचेनचे जे फ्रेमवर्क्स आहेत ते ओव्हरलॅप होणार नाही, बिकॉज पर्टिक्युलर ऑब्जेक्ट पर्टिक्युलर डेटा त्याच्यासोबत सेपरेट होऊन जातो. एवढी पॉवर कोण देते आपल्याला? क्लास अँड ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग C++ चे कन्सेप्ट. म्हणून या सब्जेक्टचं नाव काय बाळांनो? काय नाव आहे ओमकार या सब्जेक्टचं? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. हा, C++ आहे का? ओके, C++ असते तर फक्त C++ नाव दिलं असतं आपण. बट आपण इथे नाव काय दिले? MSPT ने ह्याला नाव काय दिले? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग C++. म्हणजे मेन काय शिकायचं सर ह्या कन्सेप्टमध्ये, या सब्जेक्टमध्ये? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ठीक आहे, एवढे क्लिअर झाले? ओके सर. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की मेंबर फंक्शन्स. ओके, पहिली गोष्ट मेमरी अलोकेशन डिअलोकेशन इथं आपल्याला प्रॉपर वेमध्ये करायची. ही पण कन्सेप्ट क्लिअर झाली बाळांनो. आता दुसरी कन्सेप्ट काय? ओके सर, आपले ऑल द कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत. आता आपल्याकडे सर 15 मिनिट्स आहेत. तुम्ही ईच अँड एव्हरी प्रोग्राम्स प्रॉपर वेमध्ये समजून सांगा. ठीक आहे, ही कन्सेप्ट इथपर्यंत क्लिअर झाली आहे का? कृष्णा, क्लिअर झाली का बाळा तुला कन्सेप्ट? हो सर. ओके, गार्गी, चेतना, चिन्मय. ओके ग्रेट, चिन्मयला पण क्लिअर झालेले आहे. ओके ग्रेट. नाव बाळांनो, पहिला जो चॅप्टर आहे त्यामध्ये सगळ्यात अवघड प्रश्न कुठले येतील? पहिली गोष्ट 2 मार्कला अवघड काय येणार आहे? फीचर्स कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते. ओके, सर डिफरन्स येईल का हा? येस, फीचर्स ऑफ WOP आपल्याला 2 मार्कला येईल. ठीक आहे बाळांनो, नोट करून घ्या. नोटबुक पेन आहे का तुमच्यासोबत? ओमकार, नोटबुक पेन आहे का बाळा तुझ्यासोबत? ओके, आहे त्याच्याकडे. ठीक आहे, मग आता मी सिंपल रॉ क्वेश्चन बँक देतो, त्याच्यानंतर रिटर्न क्वेश्चन बँक तुम्हाला सेंड करतो. ओके, ग्रुपवरती. POP वर्सेस WOP 4 मार्कला येईल डिफरन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर फीचर्स 2 मार्क्सला येतील, ते फिक्स क्वेश्चन राहणार आहे. डेटा टाइप्स, टाइप कम्पॅटेबिलिटी, व्हेरिएबल डिक्लेरेशन ह्याच्यावरती 2 मार्क्सचे क्वेश्चन येतील. आता ऑपरेटर्सवरती एक्सप्लेन, स्कोप रेझोल्युशन, मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर्स 4 मार्क्सचे येऊ शकतात. त्याच्यानंतर एक्सप्लेन C++ प्रोग्राम स्ट्रक्चर ह्याच्यावरती बाळांनो 4 मार्क्सचा क्वेश्चन येईल. एक्सप्लेन करायचे, थेरी लिहायचे, स्ट्रक्चर लिहायचे, आउटपुट विंडो ड्रॉ करायची. क्लास अँड ऑब्जेक्टवरती प्रोग्राम्स येतील. ओके, थेरी येणार नाही. किंवा एक्सप्लेन क्लास अँड ऑब्जेक्ट विथ सुटेबल एक्झाम्पल असाही क्वेश्चन येऊ शकतो एक्झाममध्ये, ते पण पाहून घ्यायचे. मग त्यामध्ये हा एक ढाचा आहे, फ्रेमवर्क आहे. क्लास अँड ऑब्जेक्ट, सिंटॅक्स, ॲक्सेस स्पेसिफायर्स, डिफाइनिंग मेंबर फंक्शन्स इनसाइड आउटसाइड द क्लास, क्रिएटिंग आउटसाइड मेमरी अलोकेशन. ठीक आहे, त्या गोष्टी आता मी तर दिलेच आपल्या नोट्समध्ये. डिफरन्शिएट बिटवीन POP अँड WOP, WOP अँड POP 2 मार्क 4 मार्क. ठीक आहे, प्रॉपर वेमध्ये बाळांनो कमीत कमी 12 पॉईंट्स दिलेत मी. म्हणजे की जर का ओमकार किंवा चेतना यांच्या किंवा सगळ्यांच्या पेपरमध्ये जर का 6 मार्कला जरी क्वेश्चन आला तरी सर मी तिथं लिहू शकतो 12 पॉईंट्स विथ सिंटॅक्स, विथ एक्झाम्पल, विथ आउटपुट विंडो, अँड त्या कोडला एक्सप्लेन पण करा. म्हणजे सर आउट ऑफ मार्क्स भेटतील का? येस. ठीक आहे, आता ह्या बाकीच्या गोष्टी आहेत. आता 2 ते 3 प्रोग्राम्स करू, सो दॅट आपल्याला बाकीच्या गोष्टी पण क्लिअर होतील. ओके, जे आपण आता कन्सेप्ट समजले होते. ओके, येस सर. म्हणजे काय सर, आपल्याला प्रॅक्टिस कशी करायची? मेन बाळांनो आपल्याला फोकस काय करायचंय? आता तुम्ही कॉलेजमध्ये आहात. ओके, गार्गी, चेतना, कृष्णा, ओमकार. ओके ओके, अजून एक कृष्णा आहे आपल्याकडे. ओके, कृष्णा. तर ओके चिन्मय, आपण बोलून घेऊ आपल्या ITR मध्ये बोलून घेऊ आपण. ठीक आहे, आपल्या गोष्टीची. ठीक आहे, तिथं मी सेंड करतो तुला. ठीक आहे, ग्रुपमध्ये. ओके, आता मेन काय आहे फोकस? सर सेकंड इयर आहे,
सेकंड इयरमध्ये आपले जे कोडिंगची प्रॅक्टिस आहे ती कशी करायची बाळांनो, आपल्याला कमीत कमी प्रॅक्टिकल असतील सर, प्रॅक्टिकल लॅबमध्ये प्रॅक्टिकल सोबत कमीत कमी 3 ते 4 प्रोग्राम्स करा. ठीक आहे, विथ आउटपुट विंडो प्रॅक्टिस करा, न बघता कोडिंग करा C++ची, आणि एकदा पेन्सिलने आपल्या नोटबुकमध्ये लिहा प्रॉपर वेमध्ये, सो दॅट काय होईल बाळांनो, तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि न बघता जेवढे तुम्ही कोड आत्तापासून लिहाल, आपल्याकडे कमीत कमी 3 ते 4 महिन्यात एक्झामसाठी MSBT विंटर 2025च्या परीक्षेसाठी बाळांनो, तर तोपर्यंत आपल्याला एकही डाऊट असायला नको. तोपर्यंत पेपरमध्ये कमीत कमी 60% प्रोग्राम्स येतात, तर तेवढे प्रोग्राम्स तरी न बघता लिहिता आले पाहिजे. पहिली गोष्ट, थिअरी तर मी तुम्हाला नोट्समध्ये देईलच, ती तुम्हाला वाचून घ्यायची प्रॉपर वेमध्ये. ठीक आहे, आता 2 ते 3 प्रोग्राम्स आहेत ते करू आणि वी विल स्टॉप हिअर. ओके, आता सर कुठली कन्सेप्ट होती आपली ती सांगा. क्लास अँड ऑब्जेक्ट झालते सर. स्पेसिफाईंग अ क्लास इन C++. ऍक्सेस स्पेसिफायरचा कोड होता, राईट. आता तो ऍक्सेस स्पेसिफायरचा कोड करू. ठीक आहे, ऍक्सेस स्पेसिफायर्स आता ह्यामध्ये काय करायचं, सेम कन्सेप्ट आहे. कट करू, हॅश इन्क्लूड IO stream using namespace std. ओके, 2 लाईन सेम होते सर आपले. आता सिंपल एक्झाम्पल घेऊ, क्लास डेमो म्हणजे सर डेमो क्लास बनवलेला आहे. आता ह्यामध्ये प्रायव्हेट कीवर्ड यूज करणार आहोत. कुठलं कीवर्ड? प्रायव्हेट. म्हणजे काय, हा एक प्रायव्हेट सेक्शन आहे. ठीक आहे, INT A इंटिजर डिक्लेअर केला आहे, आणि हा आउटसाइड द क्लास जो इंटिजर बनवला आपण, हा ऍक्सेस केला जाऊ शकत नाही. ठीक आहे, ऍक्सेस केला जाऊ शकत नाही बाळांनो. ठीक आहे, आता काय करणार आहोत ह्याच्यामध्ये, प्रोटेक्टेड कीवर्डचा आपण एक प्रॉपर यूज करणार आहोत. प्रोटेक्टेड ऍक्सेस स्पेसिफायर यूज करणार आहोत. प्रोटेक्टेड सेक्शन आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण परत एक इंटिजर बनवणार आहोत INT B चा, आणि हा कॅन बी ऍक्सेस्ड आहे, म्हणजे ऍक्सेस केला जाऊ शकतो, बट कुठे, बट इन द डिराइव्ड क्लास. ओके, आता पब्लिक सेक्शन. ओके, ह्याच्यामध्ये परत एक इंटिजर बनवणार आहोत बाळांनो INT C चा. तो काय आहे, कॅन बी ऍक्सेस्ड, म्हणजे ऍक्सेस केला जाऊ शकतो, एनिवेअर, कुठेही ऍक्सेस केला जाऊ शकतो, इनसाइड द क्लास और आउटसाइड द क्लास. आता फंक्शन void show म्हणजे डिस्प्लेचा बनवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण प्रिंट करणार आहोत व्हॅल्यूज. आता layout private a is equal to a, कारण तो प्रायव्हेट होता. कुछ दिख नहीं रहा है.
कृष्णा बाळा तुझं माईक ऑफ कर. ओके, आता ही कन्सेप्ट आहे. सी आउट प्रिंट करायचं आपल्याला, त्याच्यानंतर परत प्रिंट करायचं आहे सी आउट प्रोटेक्टेड बी इज इक्वल टू बी \n. ओके, आता 2 झालेत सर. आता तिसरा राहिला आपला सी आउट पब्लिकचा. पब्लिक सी होतं राईट. ओके, सी ठीक आहे \n. ओके, हे झालेले आहेत. ओके, आपण काय केलेलं आहे, void शो केलेला आहे. बट आपण त्याच्या आधी एक राहिला होता आपला void set values, तो करून घेऊ. फंक्शन a इज इक्वल टू 10, b इज इक्वल टू 20, c इज इक्वल टू 30. ओके, इथं आपला क्लास क्लोज होतो. आता मेन फंक्शन int मेन, त्यामध्ये आपण ऑब्जेक्ट बनवणार डेमो obj डॉट सेट व्हॅल्यूज आणि त्याच्यानंतर obj डॉट शो, जे आपण डिस्प्ले करायचे आहे ते. ओके, त्याच्यानंतर obj डॉट c इज इक्वल टू 70 मी करणार आहे. का? कारण पब्लिकमध्ये मी व्हॅल्यू चेंज करू शकतो आउटसाइड द क्लास. ओके, नाव सी आउट मॉडिफाईड पब्लिक टी विल बी काय असू शकतं, ती व्हॅल्यू ऑब्जेक्ट डॉट सी \n आणि त्यानंतर रिटर्न 0. आता इथं काय केलं बाळांनो, आपण थोडासा 44 लाईन्सचा कोड आहे. इथं आपण प्रायव्हेट प्रोटेक्टेड पब्लिक सर्व काही समजून घेतलेलं आहे. ओके, सक्सेसफुली एक्झिक्युटेड प्रायव्हेट काय आहे A10, प्रोटेक्टेड काय आहे 20, पब्लिक काय आहे 30 आणि मॉडिफाईड पब्लिक इज इक्वल टू 70. म्हणजे सर पब्लिकची व्हॅल्यू 30 होती बट ती 70 चेंज झाली आहे. आता मला एक सांगा, चेतना ही 70 का चेंज झाली? चेतना म्हणजे ही व्हॅल्यू कसं काय चेंज झाली 70 ची? पब्लिक मध्ये आपण व्हॅल्यू चेंज करू शकतो ना, आउटसाइड द क्लास. ओके ग्रेट. चेतनाने काय सांगितलं आहे, पब्लिक मध्ये आपण ही व्हॅल्यू चेंज करू शकतो. ओके, आता उद्या काय करू आपण, उद्याच्या लेक्चरमध्ये C++ चे जे युनिट 1 आहे
त्याचे ऑल प्रोग्राम्स एक्सपेक्टेड, रिपीटेड, त्याच्यानंतर आपल्या प्रॅक्टिस प्रोग्राम्स जे आहेत हे तिन्ही प्रकारचे प्रोग्राम्स उद्या ऑनली प्रोग्राम्स करू. ओके, प्रॉपर वेमध्ये. तुम्हाला काहीही डाऊट असेल तर पर्सनली मला तुम्ही विचारू शकता. ओके, कृष्णा, ओमकार, गार्गी, चेतना आणि चिन्मय, काय डाऊट आहे का तुम्हाला? ओके, कोडिंग कसं लर्न करायचंय? सिम्पल बाळांनो, काय करायचंय? VS कोड ओपन करा. ओके, तुमच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करा VS कोड. ओके, सेट ऑफ प्रोग्राम्स देतो मी तुम्हाला. चेतना, तुमचं माईक ऑफ करता का? ओके, ग्रेट. आता जसं चिन्मयने विचारलेलं आहे आपल्याला की सेट ऑफ प्रोग्राम्स असतात ते एक्झिक्यूट करायचे. ओके, VS कोडवरती मी जी क्वेश्चन बँक देईल त्याच्यामधलेच फक्त. का? कारण आपला पेपर क्लिअर करायचा प्रॉपर वेमध्ये. 70+ टार्गेट, 70 आउट ऑफ 70चं जे टार्गेट आहे ते, त्यासाठी आपलं पहिले काय करायचं, ते कोड रन करून बघा VS कोडवरती. ओके, स्वतः टाईप करा, इमॅजिन करा, वेगवेगळे प्रोग्राम्स ट्राय करा. ओके, त्याच्यानंतर एक प्रोग्राम किंवा 2 प्रोग्राम्स न बघता पेन्सिलने लिहा. जेवढं पेन्सिलने लिहाल, पेननी नाही, पेन्सिलने लिहा प्रॉपर वेमध्ये, सो दॅट डोक्यामध्ये बसतील कन्सेप्ट. ओके, इमॅजिन करून लिहा. याच्यानंतर काय, आणि झाल्यानंतर एक आउटपुट विंडो तयार करा पेन्सिलने. त्याच्याने काय होईल की तुमच्या मनामध्येच तो कंपायलर एक्झिक्यूट होईल. ओके, डोक्यामध्ये क्लिअर होईल की सर ह्यानंतर एक्झाम पेन्सिलने आपण एक्झिक्यूटही करू शकतो. का? प्रॅक्टिकल एक्झाम, इंटरनल एक्झाम, एक्सटर्नल नाही सर, याला थेरटिकल एक्झाम जी आहे आपली, त्यामध्ये आपल्याला न बघता लिहायचे आन्सर्स. आपले जे प्रोग्राम्स आहेत न बघता लिहायचे. सो दॅट टाइम आपल्या ब्रेनमध्ये एक्झिक्युशन झालं पाहिजे कोडचं. ओके, लॉजिक ब्रेनमध्ये बनला पाहिजे. ओके, ते पण मी शिकवेल कसं लॉजिक बनवायचं आहे. ठीक आहे. आता गार्गी, चेतना आणि कृष्णाने ॲडमिशन घेतलेलं आहे. ओके, ग्रेट. चेतना आणि गार्गी आणि ओमकारचं पण माझं बोलणं झालेलं आहे. तर बाळांनो, आपले जे क्लासेस आहेत ते आता ॲडमिशन प्रोसेस ह्या वीकमध्ये कम्प्लीट होऊन जाईल. ओके, गार्गी, चेतना तुम्हाला आणि ओमकारला, ओके, तुमच्या फ्रेंड्सला पण सांगा तुम्हाला जर का जॉईन करायचं असेल लवकरात लवकर जॉईन करा. सो दॅट मला एक्सपेक्टेड क्वेश्चन बँक आणि आपले जे नोट्स आहेत ते पण मला देता येतील. ओके, कारण ते आपल्या क्लासेसच्या मुलांसाठी असतात. ओके, सो दॅट मला त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड पेपर जो आपण बनवणार आहोत ह्या वर्षीचा केस स्कीमसाठी, कारण काय पेपर आपल्या 4 सेट असतात, त्याच्यामधून एक पेपर तुम्हाला बोर्डाला येतो लिहायला. ओके, त्या प्रकारे आपण एक सेट बनवतो प्री बोर्ड एक्झाम टाईप. ओके, त्यातनं खूप जास्त क्वेश्चन येऊ शकतात. ओके, सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण तुम्ही सर्व सिलेबस कव्हर करतात. लास्टला तुम्हाला कशाची गरज असते, सर रेकॉर्डिंग्सची, क्लासेसची रेकॉर्डिंग्स, त्याच्यानंतर नोट्स प्रॉपर, आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं क्वेश्चन बँक. ती पण आपण तिथं प्रोव्हाइड करतो आपल्या क्लासेसमध्ये स्टुडंट्स. ठीक आहे. आता क्लासेस आपण कुठले कुठले घेतो स्टुडंट्स, WOPचे, DBMSचे, ओके, आणि DSU चे रेकॉर्डिंग्स आपण काय करतो बाळांनो, तिथं त्याचे डाऊट क्लिअरिंग सेशन्स घेतो. आणि फॉर AIML ब्रांच सेम DBMS आणि डेटा स्ट्रक्चर युजिंग पायथन पूर्णपणे आपण तिथं शिकवतो. ठीक आहे. तुमच्याकडे माझा नंबर आहे का चेतना? DBMSचा आपल्या बाळांनो युनिट 1 कम्प्लीट झालेला आहे. ओके, युनिट 2 पण स्टार्ट होऊन जाईल. ओके, सो दॅट काय करा तुम्ही, WOPचं तर आपला युनिट 1 झालेलाच आहे प्रॉपर पूर्ण. ओके, आता प्रोग्राम्सच राहिलेत युनिट 1 मधले. ठीक आहे, तर ते झाल्यानंतर आपण डायरेक्टली DBMSचं युनिट 2 कव्हर करून टाकू, सो दॅट की आपल्याकडे UPSचं युनिट 2 वरती आपल्याला जाता येईल. ठीक आहे. आणि पर्सनली तुम्ही काय करा, मला आता 8261884261 हा नंबर असेल माझा ग्रुपमध्ये. ओके, तो नंबर घ्या आणि पर्सनली मला कॉल करा, सो दॅट की आपल्याला तुम्हाला ऑल नोट्स ऑफ DBMS युनिट 6 पर्यंत बनवलेले आहेत. DTEचे पण नोट्स बनवलेले आहेत. ओके, तुम्ही जेव्हा ॲडमिशन कराल आपल्या क्लासेसमध्ये तेव्हा तुम्हाला डेटा स्ट्रक्चर युजिंग C आणि डिजिटल टेक्निक्सचे सरांकडून, कारण मी इलेक्ट्रॉनिक्स नाही शिकवत बाळांनो, तर इलेक्ट्रॉनिक्सच्या सरांकडून प्रॉपर प्रोफेसरकडून ते नोट्स बनवून तुम्हाला आम्ही सेंड करू आपल्या क्लासेसमध्ये. आपला ॲप आहे एज्युकेट ॲप, तो डाउनलोड करा, तिथं तुम्हाला सगळे रेकॉर्डिंग्स भेटतील. आजचे लेक्चर रेकॉर्ड होत आहे, हे पण रेकॉर्डिंग्स तुम्हाला भेटतील बाळांनो. ठीक आहे, इथं आपण स्टॉप करू. आणि काहीही डाऊट असेल तर पर्सनली मला तुम्ही मेसेज करा. ठीक आहे. ॲडमिशन खूप लिमिटेड आहेत. ओके, फीजमध्ये काय कन्सेशन पाहिजे असेल तर पर्सनली तुम्ही मला फोन करू शकता. ठीक आहे. आणि
गार्गी, चेतना, काय डाऊट आहे का तुम्हाला? ओके ग्रेट. इथं आपण स्टॉप करू आणि उद्याच्या लेक्चरमध्ये बाकी गोष्टी पाहून घेऊ. क्लिअर झाल्यात का गोष्टी सगळ्या? आतापर्यंत जेवढी पण कन्सेप्ट होती क्लिअर झाली? कृष्णा, कृष्णा बाळा, क्लिअर झाली का तुला कन्सेप्ट? ओके. आता काही डाऊट असेल पर्सनली मला तुम्ही फोन करू शकता. तुमच्या सेकंड इयरच्या रिलेटेड काहीही डाऊट असेल बाळांनो, पर्सनली फोन करा. ठीक आहे. आपलं जे नातं आहे डिप्लोमा टेक अकॅडमीचं फक्त सेकंड इयरसाठी नाहीच आहे, सेकंड इयर आहे, थर्ड इयर आहे. ओके. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचं काउन्सिलिंग आहे, ते पण आपण करणार आहोत तुमचं प्रॉपर वेमध्ये, सो दॅट तुम्हाला तिथं हेल्प होईल प्रॉपर वेमध्ये. ठीक आहे. सर्व काही गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी तुमचं जर का बाळांनो सेकंड इयरला फाउंडेशन स्ट्रॉंग झालं ना, आय स्वेअर तुमचं थर्ड इयरला 95-96% मिळतील. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला पुण्यातलं, मुंबईतलं किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रातलं बेस्ट कॉलेज पण भेटू शकेल. आणि तिथं तुमचं प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज अबाव 50 LPA जातात. ठीक आहे. सो यू हॅव टू इमॅजिन की सर काय सांगतायत अँड सर आपल्याला कशावरती चालायला लावतात, विच मार्ग म्हणजे कुठला रोड आपल्याला चूज करायचा आहे, त्या रोडवरून आपल्याला प्रॉपर वेमध्ये जायचं आहे फॉर आवर बेटर करिअर. ठीक आहे. इथं आपण स्टॉप करू. ऑफलाईन क्लासेस बाळा आता नाही आहे. ऑफलाईन आपण एस्टिमेट मुलांना घेतो. ओके. त्यानंतर आपण घेत नाही. रिझन बिहाइंड काय की तेवढे ठराविक मुलांचं आपण कव्हर करतो. ओके. तिथं पिन पॉईंट प्रॉपर त्यांच्यावरती फोकस द्यावा लागतो. प्रॉपर 30 स्टुडंट्स असतात किंवा 50 स्टुडंट्स असतात, तेवढेच आपण घेतो. ठीक आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑनलाईन मुलं आहेत. तुम्ही डायरेक्टली तुमचे पण डाऊट्स तिथं ऑनलाईनमध्ये क्लिअर होतात. ओके. आणि काही प्रॉब्लेम असेल तर सर किंवा अजून एक सर आहेत, ते तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकतील. ठीक आहे. इथं आपण स्टॉप करू आणि उद्याच्या लेक्चरमध्ये बाकीच्या गोष्टी पाहून घेऊ. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डिप्लोमा टेक.